पहलगाम हल्ल्याचा भारताकडून बदला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी तळांवर हल्ले. पाक विरोधात अनेक पुरावे. भारतानं जबाबदारीनं हल्ला केल्याची परराष्ट्र सचिवांची प्रतिक्रिया. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याकडून 2 महिला अधिकाऱ्यांचं मीडिया ब्रीफिंग. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली हल्ल्याची माहिती. आगळीक केली तर पाकची खैर नसल्याचा इशारा. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं हादरला पाकिस्तान. 23 मिनिटात हवाई दलानं आटोपला खेळ. हवाई हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार. ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबा मुख्य टार्गेटवर. मसूद अझहरच्या कुटुंबियातील 14 जणांचा मृत्यू. मसूद दुर्दैवानं बचावला. एअर स्ट्राईक दरम्यान भारतानं पाकिस्तानचं F-16 लढाऊ विमान पाडलं. F-16 विमानाचा अभिमान असणाऱ्या पाकिस्तानला भारतानं दाखवली आपली जागा. भारताच्या ऑपरेशननंतर POKवर पाकिस्तानी सैन्याकडून आकांड तांडव. गोळीबारात जम्मू काश्मीरमधील 7 निष्पाप नागरिक ठार. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींकडून सैन्य दलाचं कौतुक. कमी वेळेत अचूक वार केल्याची प्रतिक्रिया. उद्या सर्वपक्षीय बैठकही पार पडणार. भारताच्या ऑपरेशन सिंदूर सत्ताधारी आणि विरोधकांकडून त्याचं स्वागत. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, केजरीवाल आणि ओवेसी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांकडून सैन्याचं कौतुक. भारताच्या एअर स्ट्राईकला राज्यातल्या नेत्यांचाही पाठिंबा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पवार आणि ठाकरे यांच्यासह नेते अभिनेत्यांकडूनही सैन्याचं कौतुक. ऑपरेशनला मिशन सिंदूर हे अतिशय योग्य नाव. मिशनचं नाव वाचून डोळ्यात पाणी आलं. पती गमावलेल्या प्रगती जगदाळे यांचं विधान. तर मोदींना आपली जाणीव आहे असं म्हणत गणबोटे कुटुंबियांकडून आभार व्यक्त. पाकिस्तानवर केलेल्या स्ट्राईकनंतर देशभरात आनंदोत्सव. ठिकठिकाणी साजरा केला विजयोत्सव. पंतप्रधान मोदी आणि सरकारचं होतंय कौतुक.